नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे पुढील येणारे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की मालिनी काव्याचा रागराग करत असते। त्यावेळेस अक्षरशः जीवा आता काव्याची बाजू घेऊन मालिनीला सांगू लागतो की अगं काव्या पार्थ दादासाठी मंदिरात जळता दिवा हातात घेऊन प्रार्थना करत होती। तर जीवाचं हे बोलणं ऐकल्यानंतर आता मालिनीला तर धक्काच बसतो। त्यानंतर विक्रम मालिनीला म्हणतो की तुला अजूनही असं वाटतंय का की काव्यापासून पार्थच्या जीवाला धोका आहे। तर नंदिनी हात जोडून मालिनीला सांगू लागते की आता तरी काव्याबद्दलचा गैरसमज दूर करा। तुम्ही जो विचार करताय ना, माझी काव्या तशी नाही, ती पार्थवर खूपच प्रेम करते। तर इकडे आता पार्थ काव्याला विचारतो की तुम्ही माझ्यासाठी हे सगळं केलं, माझा विश्वासच बसत नाही। तर काव्या पार्थला म्हणते की मी तुमच्यासाठी जळता दिवा हातात ठेवू शकत नाही। तर पार्थ म्हणतो की याची काय गरज नव्हती, मी गेलो असतो तरी काय झालं असतं। तर काव्या आता रागातच म्हणते की हे बघा देशमुख, असं काही बोलायचं नाही। तुम्हाला माहिती आहे का मी किती घाबरले होते, आणि प्रेमानेच ती पार्थच्या गालावर मारते। तर पार्थ म्हणतो की अरे हो, परत तसं बोलणार नाही। त्यावेळेस काव्या आता पार्थवर बायको म्हणून हक्क गाजवत असते। तर मंडळी, आता खरंच काव्या आणि पार्थ जवळ आले आहेत का, की मालिनीच्या मनातील जे काव्याबद्दलचा राग होता तो दूर झाला आहे का, हे आता येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी येणारे पुढील नवनवीन भाग अवश्य पहा, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।